उसने दिलेले पैसे परत मागणीचा तगादा लावल्याने गडहिंग्लज येथे महिलेचा खून केल्याप्रकरणी एकाला अटक। कोल्हापूर गडहिंग्लज येथे नेहरूनगर परिसरात राहत असलेल्या शोभा सदाशिव धनवडे वय 62 या महिलेचा दोरी आवळून खून केल्याप्रकरणी संशयित आरोपी गुरुनाथ उर्फ पिंटू भैरू चौगुले रा हटटी बसवाना मंदिर जवळ गडहिंग्लज याला गडहिंग्लज स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर, आजरा, चंदगड आणि नेसरी पोलीस यांनी संयुक्तरित्या कारवाई करून आरोपीला 24 तासात अटक केली। अधिक माहिती अशी की नेहरूनगर परिसरात राहत असलेल्या शोभा सदाशिव धनवडे या महिलेचा रविवार 23 रोजी अंगावरील 10 तोळे सोन्याचे दागिने लुटून गळा दाबून खून करून अनोळखी व्यक्तीने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने संशयितांनी सदर महिलेचा मृतदेह विहिरीत फेकण्याचा प्रयत्न केला होता। मात्र फेकलेला मृतदेह झाडाच्या झुडपात अडकल्याने या खुनाला वाचा फुटली। दरम्यान मृत महिलेच्या मुलाने आईचा खून झाल्याची फिर्याद गडहिंग्लज पोलीस ठाण्यात दिल्याने पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला। या खुनाच्या गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक माननीय महेंद्र पंडित यांनी मार्गदर्शन करून खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्याचप्रमाणे गडहिंग्लजचे अप्पा पोलीस अधीक्षक निकेश खाटमुडे पाटील, गडहिंग्लजचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, गडहिंग्लज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्यांच्या तपासकामी मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या। या गुन्ह्यांचा तपास गडहिंग्लज स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक, आजरा, चंदगड आणि नेसरी पोलिसांनी संयुक्तरित्या तपास चालू केला। सदर गुन्ह्यांचा तपास करीत असताना गडहिंग्लजचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले आणि पोलीस सतीश बंडा पाटील यांना बातमी मिळाली की गडहिंग्लज येथे हटटी बसवाना मंदिर जवळ राहत असलेला गुरुनाथ उर्फ पिंटू भैरू चौगुले याचे फिर्यादीच्या वडिलांच्या घरासमोर किराणा मालाचे दुकान भाड्याने चालवित होता। मात्र जागा मालकाने नवीन बांधकाम चालू करणार असल्याचे सांगितल्याने त्याचे किराणा मालाचे दुकान बंद पडले। त्यामुळे संशयित आरोपी हा महिंद्रा ट्रॅक्टर शोरूम कंपनीत वॉचमन म्हणून काम करीत होता। आरोपीने घर बांधण्यासाठी आणि गाडी घेण्यासाठी 12,000 रुपये कर्ज घेतल्याने ते त्याला फेडता येत नव्हते। खून झालेल्या महिलेने संशयित आरोपीला 10,000 रुपये उसने दिले होते। त्यामुळे महिलेने आरोपीकडे उसने दिलेले पैसे वारंवार परत मागू लागल्याने आरोपीने सदर महिलेस मोटारसायकल बसवून आपल्या घरी नेले। तेथे आरोपीने पाठीमागून दोरीने महिलेचा गळा आवळून खून केला। आरोपीने मृत महिलेच्या अंगावरील सर्व दागिने काढून घेऊन तिचा मृतदेह मारुती ओमनी गाडीत ठेवला आणि रविवारी सकाळी आरोपीने त्या महिलेचा मृतदेह अशोक आजरी यांच्या शेतात असलेल्या विहिरीत टाकण्याचा प्रयत्न केला होता। मात्र मृतदेह तेथील झुडपात अडकल्याने या खुनाला वाचा फुटली आणि कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी 24 तासात या खुनातील आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि मारुती ओमनी गाडी पोलिसांनी जप्त केली। या गुन्ह्यांचा तपास पोलीस अधीक्षक माननीय महेंद्र पंडित, गडहिंग्लजचे अप्पा पोलीस अधीक्षक निकेश खाटमुडे पाटील, गडहिंग्लजचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली गडहिंग्लज पोलीस ठाण्यातील पोलीस पथक आणि स्थानिक गुन्हे